महाविकास आघाडीचा काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार या नात्याने उद्याच्या 20 तारखेला 4 नंबरच्या हाताच्या चिन्हासमोरचं बटन दाबून या वार्डातल्या प्रभागातल्या वडीलधारी ज्येष्ठ नागरिक माता भगिनी तरुण सहकाऱ्यांचा आशीर्वाद पाठिंबा पाठबळ देण्यासाठी या कॉर्नर सभेच्या निमित्तानं मी तुमच्या समोर उपस्थित आहे। या निमित्तानं उपस्थित सुधीरजी धोत्रे मेंबर, संजयजी बनपट्टे, मंचावर उपस्थित माझे सर्व सहकारी, या भागातील प्रभागातील सर्व उपस्थित वडीलधारी माता भगिनी, उपस्थित पत्रकार बंधू आणि उपस्थित तरुण सहकारी मित्रांनो, विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं उद्याच्या 20 तारखेला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला घटनेतला पवित्र अधिकार, लोकशाहीतला पवित्र अधिकार बजावण्याचा, मतदान रूपी आशीर्वाद देण्याचा 20 तारखेचा दिवस आहे। आणि पुढच्या 5 वर्षाचा या भागाचा लोकप्रतिनिधी आणि यापूर्वी आपण निवडून इथला गेलेला लोकप्रतिनिधी, या लोकप्रतिनिधीने आपल्या भागाच्या या वार्डाच्या ज्या आता संजयजी बनपट्टेंनी सांगितलेल्या, मग या भागातल्या जागेच्या प्रश्नाचा असेल, घरकुलाच्या बाबतीतला असेल, या भागातल्या गटारीचा, या भागातल्या सर्वांगीण विकासाच्या बाबतीत हा निवडून गेलेला 3.5 पावणे 4 वर्षातला आमदार लोकप्रतिनिधी तुमच्या भागात, तुमच्या प्रभागात एकदा तरी तुम्हाला समोर दिसला का, बघितला का? तो आमदार कोराय का, काळाय का, जाडाय का, हडकुळाय का, कसा आहे त्या ठिकाणी तुम्ही या 3.5 पावणे 4 वर्षात बघितलाय का, अनुभवलाय का? मग तुम्ही या भागानं, माझ्या या पंढरपुरातल्या सर्वसामान्य मायबाप जनतेनं 2009 ते 2020 11 वर्षाचा भारत नावाचा काळ देखील तुम्ही जवळून बघितलाय, अनुभवलाय। एखाद्या प्रमुखाच्या वरती, एखाद्या सर्वसामान्य कुठल्याही कुटुंबातल्या सदस्यांच्या वरती कुणी शासनानं, कुणी प्रशासनानं, कुणी त्या ठिकाणी चुकीचा त्या भागातल्या कुणी दादा परदाद्यानं कुणी अन्याय अत्याचार करण्याचे काम जर केलं तर 200-300 फुटावरती भारत नावाचं ऑफिस असायचं। तुम्ही कुठलीही समस्या नगरपालिकेची असेल किंवा कोणत्या अधिकाऱ्याची समस्या घेऊन गेल्यानंतर जाग्यावरती त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी तुमच्या अडचणीला, समस्येला धावून कशा पद्धतीनं जाऊ शकतो, या 11 वर्षाच्या काळात तिथल्या वडीलधाऱ्यांनी, माता भगिनींनी, तरुण सहकाऱ्यांनी त्या ठिकाणी बघितलंय, अनुभवलंय। मात्र तो प्रकार बदलून पोटनिवडणुकीच्या नंतर इथला निवडून गेलेल्या लोकप्रतिनिधी आमदारांनी किती वेळा या भागातल्या त्या ठिकाणी समस्येसाठी, अडचणीसाठी, माझ्या या भागात ज्या ज्या वेळी अडचण आली, समस्या आली, या शहरातल्या सर्वसामान्य नागरिकांच्या वरती अनेक अडचणी निर्माण करण्याचं काम या विद्यमान लोकप्रतिनिधी आमदारांनी आणि त्यांच्या चुकीच्या या भाजपच्या सरकारने त्या ठिकाणी केलं। आणि मग हा जो प्रकार, अन्याय अत्याचार जर बदलायचा असेल, आपल्या विचाराचा, आपल्या हक्काला धावून जाणारा जर माणूस बदलून आपल्याला पाहिजे असेल, कारण त्या चुकीचा निर्णय ज्या पद्धतीने लोक विधानसभेच्या पोटनिवडणुकीत झाला आणि परत जर तशाच पद्धतीची जर चूक आपल्या हातून घडली तर पुढचं भविष्य काळ आपल्या भागाला, आपल्या इथल्या सर्वसामान्य मायबाप जनतेला, पुढची पिढी त्या ठिकाणी बदलून माफ करणार नाही। कारण या भागात जेव्हा जेव्हा समस्या आल्या, मग या शहरात कितीतरी सर्वसामान्य नागरिक आहेत बदलून की जे आपल्या वारीच्या वरती उदरनिर्वाह करणारे अनेक कुटुंब आहेत। नगरपालिकेच्या माध्यमातून त्यांच्यावरती त्रास देण्याचा प्रकार झाला, तुम्ही बघितला असेल। 3-4 महिन्यापूर्वी आपल्या शहरामध्ये आषाढी वारीच्या निमित्तानं 2 दिवसापूर्वी कार्तिक वारी देखील या भागात आपल्या झाली। आणि मग आषाढी वारीच्या वेळी कितीतरी छोटे मोठे व्यापारी असतील, हातावरती त्या ठिकाणी पोट असणारे आपल्या शहरातले कितीतरी कुटुंब मंदिर परिसर असेल किंवा शहरामध्ये जी उपजीविका करतात, त्यांना जाणून बुजून प्रशासनाने त्रास देण्याची भूमिका त्या ठिकाणी बजावली। मंदिर परिसर असेल किंवा शहरातल्या प्रत्येक ठिकाणी जेसीबी किंवा त्या ठिकाणी
हातगाड्यावरती सर्वसामान्य माझे कुटुंब त्या ठिकाणी आपला प्रपंच उदरनिर्वाह करत होते. त्यांची कुटुंब उद्ध्वस्त करण्याचा, त्यांचा व्यापार उद्ध्वस्त करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू होतं. मग फक्त तुम्ही डोळ्यासमोर एवढी गोष्ट आठवा की हा सध्याचा लोकप्रतिनिधी आपल्या सर्वसामान्यांच्या वरती ज्यावेळी घरावरती त्या ठिकाणी नगरपालिका किंवा इथला प्रशासन अन्याय अत्याचार करत होतं, मोठे मोठे व्यापारी यांच्यावरती अन्याय अत्याचार करण्याचं काम सुरू होतं, त्यावेळी सध्याचा इथला लोकप्रतिनिधी केव्हा आपल्या सुखदुःखात किंवा आपली विचारपूस करायला बंद त्या ठिकाणी आला. कधी त्या 3.5 पावणे 4 वर्षात त्या ठिकाणी आला नाही. या उलट प्रशासनाचा वाढता अन्याय बघितल्यानंतर आम्ही सगळे सहकारी प्रांत साहेब डीवायएसपी ऑफिस आणि त्या ठिकाणी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्याकडे गेलो आणि हा जर प्रकार ताबडतोब जर तुम्ही नाही थांबवला आणि आमच्या गोरगरिबांचा जर अन्याय अत्याचार करायला लागला आणि तुम्हाला जर वाटत असेल की गोरगरिबाच्या पाठीमागे उभारायला कोण नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या मनातला गैरसमज काढा. आजच्या आज जर त्या ठिकाणी हा अन्याय अत्याचार नाही थांबवला तर आम्ही उद्या रस्त्यावरती उतरून पूर्ण पंढरपूर जाम करू म्हणून सांगितल्यानंतर हे आमच्या सर्वसामान्य गोरगरिबांचा अन्याय बंधून थांबला. छत्रपती शिवाजी महाराज चौकातले कितीतरी माझे गाडेधारक त्या ठिकाणी छोटे मोठे व्यापारी अगोदरचं महाविकास आघाडीचं सरकार असताना प्रत्येकाला घरकुल देण्याच्या भूमिका त्या ठिकाणी व्यक्त करत असताना हे चुकीचं भाजपचं सरकार जेव्हापासून महाराष्ट्र राज्याच्या सरकारमध्ये आले त्यांनी त्या प्रत्येक घरकुल थांबवण्याचं काम त्या ठिकाणी केलं. आज नगरपालिकेच्या निवडणुका 2-2 वर्ष त्या ठिकाणी झाल्या नाहीत. कारण काय, अधिकाऱ्यांना प्रशासक म्हणून त्या ठिकाणी नेमलंय आणि अधिकाऱ्याचा एकतर्फी मनमानी कारभार त्या ठिकाणी झालाय. आणि जर नगरपालिकेच्या निवडणुका बंद झाल्या असतात तर यातलेच आपले सहकारी तिथं त्या ठिकाणी नगरसेवकांनी आपल्या भागाचा सेवा करण्यासाठी गेल्यानंतर आपल्या भागातले घरकुल, आपल्या भागातले गटार, आपल्या भागातली कुठलीही समस्या लाईटच्या असतील, पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत सोडवण्यासाठी ही तुमच्यासाठी त्या ठिकाणी भांडू शकले असते, लढू शकले असते. पण जाणून बुजून या भाजपच्या सरकारने नगरपालिकेचे इलेक्शन देखील 2-2 वर्ष त्या ठिकाणी लाभवण्याचं काम केलंय. आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्याच्या हातात सगळ्या कारभार दिल्यामुळे इतक्या त्या ठिकाणी चुकीचे प्रकार या दरम्यान नगरपालिकेच्या कामकाजात त्या ठिकाणी सुरू आहे. आणि सर्वसामान्याला मग घरपट्टी, पाणीपट्टी आणि प्रत्येक गोष्टीत अन्याय अत्याचार करण्याचं काम या सरकारच्या कडून आणि प्रशासनाच्या कडून सुरू आहे. म्हणून ते सगळं थांबवायचं असेल, त्या सगळ्या अडचणीवरती जर मात करायचं असेल, आपण सांगितलेल्या घरकुलाच्या प्रश्नाच्या बाबतीत असेल, आपण सांगितलेल्या या जागेच्या बाबतीत जे आपल्यावरती त्या ठिकाणी तुम्ही काय सांगितलं नगरपालिकेनं रिझर्वेशन त्या ठिकाणी टाकलंय, त्या तुमच्या या लढ्यात तुमचा सहकार्य येण्यात त्याला खांद्याला खांदा लावून नाही तर 2 पावलं पुढे राहून तुमच्या लढाईत त्या ठिकाणी सहभागी होऊन एवढंच या निमित्तानं आपल्या सर्वांना आठवण देतो. आपण वेळी कारण या भागाचं इथल्या सर्वसामान्य मायबाप जनतेचं आणि भारत नानांचं जे जिव्हाळ्याचं ऋणानं बनण्याचं संबंध होतं. तुम्ही कुठलीही गोष्ट अडचण त्यांच्याकडे घेऊन गेल्यानंतर त्यांनी कधी अडचणी असेल, संकट असेल, त्यामध्ये कधी तुम्हाला त्या ठिकाणी मोकळ्या हाताला पाठीमागे त्या ठिकाणी माघारी जाऊ दिलं नाही. मग तुम्ही सांगितलेल्या पद्धतीनं या भागातला हायमास्ट असतील, या भागातल्या कोणत्याही विकास कामाच्या बाबतीत त्यांनी कधी दुजाभाव किंवा सुनाचं, द्वेषाचं किंवा चुकीचं त्या ठिकाणी वागणूक 11 वर्षाच्या काळात त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत कधी त्या ठिकाणी दिली नाही. तीच भूमिका इथून पुढच्या काळात मला घेऊन जाण्यासाठी तुमच्या आशीर्वादाची, पाठबळाची त्या ठिकाणी गरज आहे. तुम्ही दिलेल्या आशीर्वादाला पाठबळाला मी कधी तुमच्या मनात किंचित देखील ताळा किंवा गैरविश्वास येऊ देणार नाही. एवढंच या निमित्तानं उपस्थित माता भगिनींना सांगतो. आणि महाविकास आघाडीचा या काँग्रेस पक्षाचा वचननामा दिलेला आहे. ज्या वचननाम्यामध्ये 5 गोष्टी त्या ठिकाणी आम्ही प्रमुख करू म्हणून सांगितलेलं आहे. आपल्या विचाराचं तुमच्या आशीर्वादानं त्या ठिकाणी सरकार आल्यानंतर पहिला विकास कामाच्या बाबतीत त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. संपूर्ण माता भगिनीच्या बाबतीत सांगितलंय की आम्ही महागाई तर कमी करूच, पण महागाई कमी करत असताना ज्यांनी त्या ठिकाणी प्रत्येक जीवनावश्यक वस्तूच्या गोष्टी दर वाढवलाय ते दर कमी करून महालक्ष्मी योजना या काँग्रेसच्या विचाराचं सरकार आल्यानंतर महालक्ष्मी योजना आणू आणि प्रत्येक माता भगिनीच्या खात्यावरती दर महिन्याला 3,000 रुपयाची रक्कम तुमच्या खात्यावरती देण्याचं अभिवचन आणि वचननामा काँग्रेस पक्षाच्या वतीने दिलेला. आणि माझ्या माता भगिनींच्यासाठी, माझ्या मुलींच्यासाठी, ज्या आपल्या कुटुंबातल्या लहान लहान मुले
ते शाळेला कॉलेजला त्या ठिकाणी जात असतील, शिक्षणासाठी बाहेर जात असतील, तर त्यांना एसटीचा मोफत प्रवास पहिला वचननामा त्या ठिकाणी दिलेला आहे. दुसरा वचननामा बेरोजगार तरुणांच्यासाठी, जे अनेक ग्रॅज्युएट आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, पण नोकरीच्या प्रतीक्षेत मोठमोठ्या शहरात वळवण फिरतात, भटकतात, नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत, त्यांच्यासाठी वचननामा दिलाय, जाहीरनामा दिलाय. त्यांना हातभार आणि मायबाप सरकार म्हणून त्यांच्याकडे आपण मागणं मागतो, त्यांच्याकडे अन्याय अत्याचार जातो. त्या सरकारच्या वतीनं आपल्या विचाराचं काँग्रेसचं सरकार आल्यानंतर त्यांच्या खात्यावरती मदतीचा हात बनवून प्रत्येक महिन्याला 4,000 रुपयाची रक्कम मदत म्हणून खात्यावरती देण्याचं दुसरा विवेचन दिलेलं आहे. तिसरा विवेचन जात न्याय जनगणना करून, जे आज प्रत्येक माझा मराठा समाज, मुस्लिम समाज, लिंगायत समाज असेल किंवा धनगर समाज बांधव, कोळी समाज बांधव किंवा प्रत्येक समाज जे न्याय हक्काची लढाई लढत आहेत, जोपर्यंत महाराष्ट्रात जात न्याय जनगणना त्या ठिकाणी होणार नाही तोपर्यंत आपल्याला न्याय मिळणार नाही. हे तिसरा विवेचन दिलेलं आहे. चौथं शेतकऱ्यांच्यासाठी, जे ग्रामीण भागातले आपले शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांच्यासाठी काँग्रेसच्या विचाराचं सरकार आल्यानंतर सरसकट 3 लाख रुपयेपर्यंत कर्जमाफी करायची घोषणा त्या ठिकाणी वचननामा दिलाय. आणि शेतकऱ्यांचे जे नियमित कर्ज पुरवठा करतायत त्यांना 50,000 रुपयाचे अनुदानपर मदत आणि 5वा आणि आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबासाठीचं महत्वाचं अभिवचन सांगितलंय की प्रत्येक नागरिकाचा, प्रत्येक शहरातला असेल, ग्रामीण भागातला सर्वसामान्य कुटुंबाचा विमा उतरवून शासनाच्या वतीनं विमा आणि विमा कवच देऊन एका कुटुंबाला 25 लाख रुपयेपर्यंत कुठल्याही कुटुंबाला त्या विम्याच्या माध्यमातून एखाद्या आरोग्याच्या विषयी दवाखान्याची अडचण आली, अचानकपणे संकट आलं तर 25 लाख रुपयेपर्यंत कुटुंबाला, त्यामध्ये मग ऑपरेशन असेल, त्यामध्ये त्यांच्या औषधोपचारासाठी लागणारा खर्च त्या विमा कवचाच्या माध्यमातून देण्याची भूमिका आपल्या विचाराचं सरकार त्या ठिकाणी आल्यानंतर करण्याची जबाबदारी आमची देखील त्या ठिकाणी. जर सरकारनं दिलेला वचननामा, काँग्रेस पक्षानं जर दिलेला वचननामा पूर्ण नाही केला तर भांडायची, लढायची जबाबदारी तुमच्यासाठी आमची त्या ठिकाणी असणार आहे. त्यासाठी आपला आशीर्वाद असणं त्या ठिकाणी गरज आहे. आणि म्हणून उद्याच्या 20 तारखेला आपण 4 नंबरचं हाताचं चिन्ह आहे, त्या हाताच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपली काम या भागाची सेवा करण्याची संधी द्या. आपण दिलेल्या संधीला कधी त्या ठिकाणी चुकीचा प्रकार किंवा चुकीचं काम या भागात करणार नाही. एवढंच या निमित्तानं वडीलधारी इथं बहुसंख्येनं उपस्थित असणाऱ्या माता भगिनींना आवाहन आणि विनंती त्या ठिकाणी करतो. आणि आपण मला यायला उशीर झाला कारण मंगळच्या शेवटच्या टोकात त्या ठिकाणी गाव भेटीच्या निमित्तानं होतो आणि इथे यायला उशीर झाला तरी एवढ्या प्रचंड संख्येनं आपण उपस्थित राहिला. हे जिव्हाळ बंधनाचं, ऋणान बंधनाचं ते संबंध आहे जे भारत नानांनी माझ्या कुटुंबाच्या वरती आपण त्या ठिकाणी दाखवत आलाय. प्रतिकूल अडचणीच्या काळात माझ्यावरती दुःखाचा, अडचणीचा अनेक जर उताराचा प्रसंग आला त्यावेळी इथली मायबाप जनता माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहिलेली आहे. तोच आशीर्वाद माझ्या पाठीशी द्यावा ही विनंती आपल्या सर्वांना त्या ठिकाणी करतो आणि आपल्या सर्वांचं अंतःकरणपूर्वक, मनपूर्वक आभार व्यक्त करून